सध्या दुष्काळाच्या झळा संपूर्ण महाराष्ट्र सहन करतोय। दिवसेंदिवस राज्यामध्ये पाणी टंचाईचं दुर्भिक्ष होत आहे। लातूर शहराला पाणी पुरवठा करणारी मांजरा नदी 8 दिवसांपासून आटत गेलेली आहे। तसंच योग्य नियोजनामुळे शहराला 4 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय, तर तिकडे मांजरा पाठोपाठ निम्न तेरणा प्रकल्प सुद्धा 0% आलेला आहे। जिल्ह्यामध्ये 59 टँकर्सनं सध्या पाणी पुरवठा सुरू आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी। त्या आपण आहोत मांजरा नदी पात्रात। मांजरा नदी ही लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल 145 किलोमीटर प्रवास करते। लातूरची जीवदायिनी नदी म्हणून मांजरा नदीकडे पाहायला जातं आणि मांजरा नदीच्या प्रत्येक म्हणजे जे 145 किलोमीटरचं पूर्ण जी नदी आहे याच्या कुठेही आपल्याला पाणी दिसत नाही। सगळीकडे ही नदी कोरडी ठाक पडलेली आहे। या नदीवर 11 बॅरेजेस बांधण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक बॅरेजेसमध्ये आता सध्या तरी पाणी अत्यल्प आहे। मांजरा धरणात साठ्याच्या खाली पाणी गेलेलं आहे। एकूण परिस्थिती आपण पाहू शकतो की जिथपर्यंत जाईल नजर तिथपर्यंत आपल्याला मांजरा नदी ही कोरडी असलेली आपल्याला पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यात आता जून महिना उजळला असून दिवसेंदिवस पाणी टंचाईचे दुर्भिक्ष वाढत आहे। लातूर शहराला पाणी पुरवठा करणारा मांजरा धरण 8 दिवसापासून मायनसमध्ये गेला आहे। योग्य नियोजनामुळे शहराला 4 दिवसाला पाणी पुरवठा होतोय। मांजरा पाठोपाठ निम्न तेरणा प्रकल्पही 0% आला आहे। जिल्ह्यात मोठे 2 आणि मध्यम 8 प्रकल्प आहेत। सर्व प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठीच राखून ठेवण्यात आलेले असताना देखील जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट हे गडद होताना दिसतंय। जिल्ह्यामध्ये 59 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। अधिग्रहण किंवा टँकरची मागणीचा प्रस्ताव आल्यास 4 दिवसात निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आलेल्या आहेत। असं असताना सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस वाढताना दिसतंय। ज्या पद्धतीने पाण्यासाठी खर्च होतोय तो मोठा आहे। लातूर शहरातच सांडपाण्यासाठी लोकांना मोठे प्रयत्न करावे लागत आहेत। टँकर विकत घेण्याची वेळ लोकांवर आलेली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी आरोचं पाणी विकत घेण्याची वेळ लातूरकरांवर आलेली आहे। जी परिस्थिती लातूरची आहे, लातूर वासियांची आहे, तीच परिस्थिती ग्रामीण भागातील अनेक लोकांची आपल्याला पाहायला मिळते। सांडपाण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ खेड्यातील, गाव भागातील आणि तांड्या वस्तीवरील लोकांचीही आलेली आहे। पिण्याचं पाणी तर विकत घेण्याची मागच्या अनेक दिवसापासून पिण्याचं पाणी विकत घ्यावंच लागतंय। मात्र आता ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढताना दिसते। त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, महापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।